सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांना डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष सुकुमार कांबळे यांनी पाठिंबा दर्शवला। या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शरदचंद्र पवार गट जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली। सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी भाजपचा पराभव करणं हाच एक उद्देश असेल, असं जयंत पाटील बोलत होते। या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष अजिंक्य भैया चांदणे, सतीशदादा लोंढे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विज्ञान माने व अधिक कार्यकर्ते उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। त्याने आज महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे। विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या सोबत पत्रकार परिषद झाली। महाराष्ट्रामध्ये दलित मुस्लिम यांना कोणी तिकीट दिली नसली तरीसुद्धा BJPला हटवणं हा दलित मुस्लिमाचा एकमुखी अजेंडा ठरलेला आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये दलित मुस्लिमांचं मत हे BJP त्यांच्या पिलावलेला जाणार नाही याची काळजी दलित मुस्लिमांनी घेतलेली आहे। त्याचा एक भाग म्हणून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही महाविकास आघाडीमध्ये त्याचा एक घटक पक्ष म्हणून सांगितलं। आज डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या महाविकास आघाडी या आघाडीमध्ये पाठिंबा म्हणून आज सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज घोषणा झाली। अधिकृतरित्या डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी घटक झालेला आहे आणि महाराष्ट्रातील DPIचे कार्यकर्ते हे सर्व आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठिंब्यासाठी आणि त्यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरतील आणि महाविकास आघाडीचे लोकसभेत जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा।